नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता रविराज सर सर्व डॉक्युमेंट्स पाहत असतात तर सायली त्यांना म्हणते की आपण वरवर पाहिल्यानंतर आपल्याला या सगळ्यामध्ये इतका चुका सापडल्यात, तर जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर अजून काहीतरी महत्त्वाचा पुरावा नक्कीच आपल्या हाती लागू शकतो. त्याचवेळी अर्जुनच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागलेला असतो. अर्जुन सिनियरला विचारतो, सिनियर ही कसली नोट आहे? रविराज सर म्हणतात ही नोट तीच आहे. तर आता अर्जुन म्हणतो ही तर इंटरनल नोट आहे. तर आता रविराज सर म्हणतात हो, आम्ही DNA टेस्ट पुन्हा एकदा रिचेकिंग करण्यासाठी मागणी केली होती आणि त्यावेळी ही मागणी फेटाळली गेली होती आणि त्याचाच हा रिपोर्ट आहे. तिथे असं सांगण्यात आलं होतं की आयडेंटिटी कन्फर्म म्हणजेच ओळख पटली आहे, त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा DNA टेस्ट करू शकत नाही. सायली म्हणते म्हणजे ओळख पटली आहे आणि तसंही ही DNA टेस्ट करण्यासाठी नकार देणं एवढा मोठा निर्णय कोण घेऊ शकतं? आता मात्र अर्जुन म्हणू लागतो, हे जे काही घडलं आहे ते हॉस्पिटलच्या आतच घडलं आहे. म्हणजे कोणाला तरी असं दाखवून द्यायचं होतं की ही डेड बॉडी कन्फर्म मग प्रतिमा आत्यांचीच आहे आणि म्हणूनच त्याने हा डाव साधला असावा. हे सगळं काही त्याने स्वतःहूनच केलं असावा, कारण त्याला आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ नये असंच वाटत असेल. रविराज सर म्हणतात, हे प्रकरण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घडलं आहे की खेळ सुद्धा तेवढाच मोठा असू शकतो. अर्जुन म्हणतो हो, परंतु आम्हा दोघांना असं वाटते की हा खेळ महिपात शिकरेनेच खेळला असावा. त्याचं सत्य कोणालाही कळू नये यासाठी महिप्त शिकरेने हे सगळं काही घडवून आणलं असावं. आता रविराज सर सायदे अर्जुन या गोष्टीचा विचार करू लागतात. तर त्याचवेळी रती महात्या सर्वांसाठी चहा कॉफी घेऊन येतात. सर्वजण शांत असतात आणि म्हणूनच प्रतिमा आत्या त्यांना विचारतात, काय झालं? तुम्ही एवढे शांत का आहात? काही घडलं आहे का? हाती काही पुरावे लागले आहेत का? रविराज सर म्हणतात, हो, अनेक गोष्टींचा खुलासा होतोय प्रतिमा. अनेक गोष्टी नव्याने कळतात आणि एकावर एक धक्के मचता. अगं 22 वर्षांपूर्वी ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या अजूनही 22 वर्षांनंतरही संपल्या नाहीत. हा गुंता एवढा किचकट आहे ना की तो गुंता सोडवणं खरंच खूप कठीण आहे. म्हणजे जेवढा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतोय तेवढे नवनवीन खुलासे होत जातात. तर अर्जुन म्हणतो, आतापर्यंत आपण जो काही शोध घेतला त्यामध्ये आपल्याला फक्त 50% गोष्टी कळल्या आहेत. अजून कितीतरी गोष्टी आपल्यापासून अंधारातच आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत. जर आपल्याला या गोष्टी शोधायच्या असतील तर आता अजून एक पाऊल उचलावंच लागेल. आपल्या सर्वांचा संशय आहे की हे सगळं महिपा शिकरे आणि त्या मिस्ट्री मननेच केला असावं, परंतु हे जर कन्फर्म करायचं असेल तर आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. त्या दिवशी नक्की काय घडलं होतं या सगळ्याचा शोध आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊनच घ्यावा लागेल. आपण हॉस्पिटलला गेल्यावर अनेक गोष्टींचे खुलासे होऊ शकतात. आता रविराज सर विचार करू लागतात. तर इकडे सायलीच लक्ष किचनमध्ये जातात. किचनमध्ये सुमन काकू दिसतात आणि म्हणूनच सायली ही किचनमध्ये निघून जाते. इकडे अर्जुन, रविराज सर, प्रतिमा, आरत्या त्या पुढे नक्की काय करायचं यावर चर्चा करत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. आता ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मित चल, आता आपण मेडिटेशन करायचे आहे. मी स्वतः तुझं मेडिटेशन करून घेणार आहे. अस्मिता म्हणते, जाऊ देत ना, थोड्या वेळाने करूयात ना. तर सचिन म्हणतो, नाही, अस्मी करावंच लागेल. तर कल्पना ताई म्हणतात, बघितलं नाही, अशी नेहमी करत असते, प्रत्येक गोष्टीला आळस करते. तर सचिन म्हणतो, मम्मा आता मी आलोय ना, मग आता तुम्ही काळजी करू नका, मी तिच्याकडून सगळं काही नीट करून घेईन. चल अस्मी, आज तुला मेडिटेशन करावंच लागेल. अस्मी म्हणते, सचिन अरे प्लीज ऐकून तरी घे. सचिन म्हणतो, नाही, आपल्या बाळासाठी तुलाही करावंच लागेल. चल बरं. तर अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे. असं म्हणत अस्मिता आता तयार होते. तर त्यानंतर सचिन तिला अर्जुनच्या इकडे स्टडी रूममध्येच घेऊन येतो. आता सचिन अस्मिताला शांत खुर्चीवर बसवतो आणि म्हणू लागतो, आता मेडिटेशनला सुरुवात करायची आहे.
परंतु फोकस फक्त स्वतःकडेच असायला हवा, डोक्यात कुठलेही विचार नको. आपण एक काम करूया, मेडिटेशनसाठी एक छान म्युझिक लावूया. आता सचिन अस्मिताच्या मोबाईलवर खूप छान अशी म्युझिक लावतो आणि अस्मिताला म्हणतो डोळे बंद आणि कशा प्रकारची पोझिशन करायला हवी हे सगळं काही तिला समजावून सांगतो. आणि त्यानंतर दीर्घ श्वास घे आणि हळूवारपणे श्वास सोड असं म्हणत तिच्याकडून मेडिटेशन करून घेत असतो. आता हे सगळं चालू असता आता अचानकच सचिनचा हात तिथे टेबलवर असणाऱ्या फाईलला लागतो आणि फाईल खाली पडते. सचिन म्हणते, अरे. अस्मिता म्हणते, का हे? अरे, या तर अर्जुनच्या ऑफिसच्या कामाच्या फाईल आहेत. सचिन म्हणतो, हो, पण तू तुझा फोकस हलवू नकोस, मी सगळं काही नीट ठेवेनच. आता अस्मिता पुन्हा एकदा मेडिटेशनला सुरुवात करते. तर आता सचिन त्या सर्व फाईल पुन्हा एकदा नीट लावून ठेवत असतो आणि त्याचवेळी सचिनच्या समोर पडतो तो साक्षीचा फोटो. सचिन त्या फोटोकडे पाहताच त्याच्या लक्षात येतं ही तर सॅम आहे आणि सचिन त्या फोटोकडे पाहू लागतो. आता फोटो फाईलमध्ये ठेवत असताना बाकीचे डॉक्युमेंट तो चेक करणार, परंतु त्याचवेळी तिथे कल्पनाताई येतात आणि सचिनला आवाज देतात. सचिन अस्मिताला म्हणतो फोकस असं म्हणत तो बाहेर येतो आणि विचारतो, काय झालं मम्मा? तर कल्पनाताई म्हणतात, अरे काही नाही, आज अस्मिताला गायनाकडे घेऊन जायचं ना, मग तू घेऊन जाशील का की मीच घेऊन जाऊ? तर सचिन म्हणतो, नाही मम्मा, मी जाईन घेऊन, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना इथे. तर कल्पनात ताई म्हणतात, हेच तर मला कन्फर्म करून घ्यायचं होतं. बरं ठीक आहे, मी येते असं म्हणत कल्पनाताई तिथून निघून जातात आणि त्याचवेळी सचिनला आता पुन्हा एकदा साक्षीचा फोन येऊ लागतो. मोबाईलवर सॅमचं नाव आणि तिचा फोटो दिसत असतो. आता मात्र सचिनला की हे काय चालू आहे काहीच कळत नाही. सचिन आता त्या फोटोचा आणि आपल्या मोबाईलवर येत असणारी ती सॅम म्हणजेच साक्षी शिकरे हिचा विचार करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया मात्र भरपूर खुश असते. आता प्रिया स्वतः स्तच कौतुक करत म्हणते, किती छान काम केले र. मी आता तिथे नागोबा आणि ते महिपात भांडत बसतील आणि मी मात्र सेफ असं म्हणत प्रिया खुश होते आणि म्हणते, जरा दिवसण्यासाठी या नागोबाला फोन करू का असं म्हणत प्रिया आता नागराज काकांना फोन करते. तर नागराज काका म्हणतात, हा प्रिया बोल. तर प्रिया म्हणते, बाप रे, आज फोन उचलल्यावर एकही टोमणा नाही. सरळ प्रिया बोल, असं कसं कळू शकतं? म्हणजे मी केलेला प्लॅन सक्सेसफुल झालाय असंच वाटतं मला. तर आता नागराज काका म्हणतात, हो, सक्सेसफुल म्हणजे पॉवरफुल होता. अगं खरं सांगायचं तर त्या महिप्त शिकरेच्या वर्मावरच खाऊ घातला. तुला सांगू का, तो इतका घाबरून गेला होता ना. तर ते पाहायला तू इथे हवी होतीस, म्हणजे तुला कळालं असतं की महिप्त शिकरे किती घाबरला होता. खरं सांगायचं तर आतापर्यंत महिप्त शिकरेला एवढं घाबरलेलं मी कधीच पाहिलं नाही. प्रिया म्हणते, खरंच, परंतु काका तुम्ही मात्र सावध रहा, कारण तो महिपा शिकरे आहे, तो कधीही काहीही करू शकतो. म्हणजे त्यावेळी कसं आपण दोघं होतो ना, मग आपण दोघेही सगळं काही नीट अगदी मॅनेज करत होतो. परंतु आता तुम्ही मात्र एकटे आहात. मग एकटे असाल आणि तुम्ही बेसावध असताना त्याने जर तुमच्यावर हल्ला केला तर तुम्हाला आठवतोय ना, या अगोदर त्याने तुमच्यावर कशी झडप घातली होती आणि हल्ला केला होता. मग आता सुद्धा तो काहीही करू शकतो, कारण तो महिप शिकरे. त्यामुळे तुम्ही थोडं सावध राहा. तर आता नागराज काका म्हणतात, मला माहीत आहे आणि मला ते सगळं काही आठवते, पण एक गोष्ट विसरू नकोस कीत. यावेळी सुद्धा त्याने पळण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला पळू दिलं नाही. पण तुझ्या कामचुकारपणामुळे तो तिथून सुटून जाणार होता, पण त्याला मी थांबवलं. आता सगळं काही पुन्हा एकदा फिरून प्रियाच्या अंगाशीच येणार हे प्रियाच्या लक्षात येताच प्रिया म्हणू लागते, बरं, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही त्याला काही जाऊ देणार नाही, पण आता मी फोन ठेवते असं म्हणत प्रिया फोन ठेवते. तर नागराज काकांचा फोन ठेवताच प्रिया मनाशी म्हणते, करायचं तेवढं मला ब्लेम कर, पण तुझ्या तंगड्या कधी तुझ्या गळ्यात घालेना हे तुला कळणार सुद्धा नाही असं म्हणत आता प्रियाने नागराज काकांच्या विरुद्धच खेळी खेळायला सुरुवात केलेली असते.
तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी सुमन काकू किचनमध्ये काम करत असतात. आता सायली किचनमध्ये येते आणि सुमन काकूंना विचारते, सुमन काकू कसे आहात? तुम्ही सुमन काकू म्हणतात, अगदी मस्त आहे. आणि हो, तू जे काही मला शिकवलेस, जे काही मला सांगितलंस, ते मी काहीच विसरले नाही आणि विसरणार सुद्धा नाही. यांनी माझ्यावर पुन्हा एकदा आरडाओरडा करण्याचा हात उचलण्याचा प्रयत्न केला होता. पण तो जसं शिकवलं, जसं मला सांगितलं, तसंच मी केलं. यांना प्रतिउत्तर दिलं. तर सायली म्हणते, खरंच? तर सुमन काकू म्हणतात, हो खरंच खरं. तर माझं मलाच आश्चर्य वाटू लागलं की मी हे खरंच केलं असेन का, खरंच मी हे कसं केलं. परंतु सायली, तुझ्याशी बोलल्यानंतर मला खरंच खूप धीर आला आहे. सायली म्हणते, सुमन काकू, तुम्ही धीराच्या आहातच, फक्त मी तुम्हाला त्या सगळ्याची जाणीव करून दिली. तर सुमन काकू म्हणतात, नाही, तू फक्त जाणीव करून दिली नाहीस, तर नवीन सुमन घडवलीस, मला माझी नवीन ओळख करून दिलीस, माझ्यातील आत्मविश्वास जागा केलास. या सगळ्यासाठी मी तुझे आभार कसे मानू मला काहीच कळत नाही. तर सायली सोमन काकूंना म्हणते, सोमन काकू, माझे आभार मानायचे असतील ना, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अन्याय कधीही सहन. नागराज काका त्याला शांत करतात आणि फोन ठेवणार तर मागे येऊन पाहतात, तर सुमन काकू तिथे असतात. आता नागराज काकांनी पाहिल्यावर सुमन काकू सुद्धा फोनवर बोलण्याचं नाटक करतात आणि म्हणतात, हो मी म्हणाले ना, मोहरीपेक्षा जियाचीच फोडणी दे, छान होईल मावशी करून बघ एकदा. चल मावशी, मी फोन ठेवते, मी तुला नंतर फोन करते. असं म्हणत सुमन काकू आता फोन कट केल्याच नाटक करतात. नागराज काका रागाने सुमन काकूंचा हात धरतात आणि म्हणतात, काय मी जिथे जाईन तिथेच तुला तडमडायचं होतं का? म्हणजे तुला इतर कुठेच जागा नाहीये का? दे तू मोबाईल दे इकडे. असं म्हणत नागराज काका सुमन काकूंच्या हातात तातील मोबाईल खेचून घेतात आणि बेडवर फेकून देतात आणि म्हणतात, फोनवरच बोलायचं होतं ना, मग जायचं होतं दुसरीकडे कुठेतरी, इथेच तडमडायची काही गरज होती का? म्हणजे मी जिथे फोनवर बोलतोय तिथेच तुला यायचं होतं का? काय गरज होती हे सगळं काही करायची? सुमन काकू आता नागराज काकांच्या बोलण्याला प्रतिउत्तर देत म्हणतात, आता मी फोनवर कुठे बोलायचं हे सुद्धा तुम्हीच ठरवणार आहात का? या खोलीवर जेवढा तुमचा अधिकार आहे ना, तेवढाच माझा सुद्धा आहे. त्यामुळे या खोलीत कधी यायचं, कोणाशी किती बोलायचं, फोनवर बोलायचं की नाही, हेच माझं मला ठरवू द्या. आता मात्र नागराज काका म्हणतात, जास्तच बोलायला लागलीस तू. असं म्हणत त्यांच्यावर हात उगारणार, परंतु त्याचवेळी सुमन काकू नागराज काकांना न घाबरता न डगमगता प्रतिमा वहिनी अशी हाक मारतात. आता मात्र नागराज काका घाबरतात आणि म्हणतात, चूप, वहिनीला बोलवायची काही गरज नाही, ज्या माझ्यासाठी पाणी घेऊन ये. आता सुमन काकू म्हणतात, आणते. असं म्हणत सुमन काकू पाणी आणण्यासाठी जातात आणि त्याच संधीचा फायदा आहेत. नागराज काका सुमन काकूंचा फोन चेक करतात. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की आता त्या कोणाशीच बोलत नव्हत्या. नागराज काका म्हणतात, आता मी मोबाईल पाहिला म्हणजे हिच्या 2 तासापूर्वी शेवटचा कॉल होता. आता ही इथे येऊन फोनवर बोलण्याच नाटक करत होती, म्हणजे ही माझ्यावर लक्ष ठेवून आहे का, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो. तर दुसरीकडे सुमन काकू किचनमध्ये पाणी नेण्यासाठी आलेले असतात. आता पाणी घेत असताना त्यांच्या मनात विचार येतो की हे कोणाशी तरी पैशाविषयी बोलत होते, म्हणजे हे सगळं काही त्या महिपा शिखरेशी संबंधित तर नसेल ना. सुमन काकू काही विचार करणार, परंतु त्या अगोदरच नागराज काका सुमन काकूंशी काही न बोलता, पाणी न घेता तिथून बाहेर निघून जातात. सुमन काकू आवाज देत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु नागराज काका काही थांबायला तयार नसतात. सुमन काकू म्हणतात, हे एवढ्या सकाळी नक्की कुठे गेले असतील, आणि म्हणूनच सुमन काकू आता नागराज काकांच्या मागावर जायचं ठरवतात. तर दुसरीकडे नागराज काका एका ठिकाणी आलेले असतात, ज्या ठिकाणी कोणीच नसतं. आता एक त्या ठिकाणी चहाची टपरी असते. नागराज काका त्या टपरीवर चहा पिण्यासाठी साठी येतात
तर त्याच वेळी सुमन काकू रिक्षातून त्यांच्या मागावर आलेले असतात. सुमन काकू नागराज काकांना पाहतात आणि म्हणतात, हे इथे काय करत असतील. आता नागराज काकांना आपल्या मागावर सुमन काकू आहेत हे माहीत असतं आणि म्हणूनच त्यांनी आता आपल्या माणसांना फोन केलेला असतो. नागराज काका पुढे निघून जातात. तर आता सुमन काकू हळूहळू त्यांच्या मागावर पुढे येतात, परंतु नागराज काका तिथून गायब होतात. पण त्याचवेळी नागराज काकांनी पाठवलेली माणस आता सुमन काकूंच्या जवळ येतात आणि त्यांच्या हातात चाकू असतो आणि सुमन काकूंना म्हणतात, गळ्यातील मंगळसूत्र दे. सुमन काकू म्हणतात, नाही देणार. परंतु चाकूचा धाक दाखवल्यामुळे सुमन काकू घाबरतात आणि त्या लगेचच गळ्यातील मंगळसूत्र काढून देतात. आणि हे सगळं काही नागराज काका पाहत असतात. नागराज काका म्हणतात, सुमन, आता या सगळ्याचा तू कसा सामना करणार आहेस, असं म्हणत ते हसत असतात. तर दुसरीकडे सुमन काकू घाबरूनच मंगळसूत्र काढून देतात. तर त्यानंतर ते दोघेही सुमन काकूंना म्हणतात, हातातील बांगड्या काढून दे. आता सुमन काकू त्यांना चकवा देत तिथून पळून जातात. तर त्यानंतर नागराज काकांची माणसं नागराज काकांना म्हणतात, साहेब, तुमचं काम झालं आहे, असं म्हणत ते मंगळसूत्र यांच्याकडे देतात आणि तिथून निघून जातात. नागराज काका म्हणतात, सुमन, माझं एक काम तर तू पूर्ण केलंसच. आता नागराज काका हे खुश असतात, परंतु सुमन काकू घाबरतच खरी येत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळत सुभेदारांच्या घरी कल्पनात ताई आणि सायली सगळी आवरावर करत असतात. तर सायली कल्पना ताईंना म्हणते, आई, आज तर भरपूर कोशिंबीर उडली आहे. आई, मी ती फ्रीजमध्ये ठेवते. कल्पनाताई म्हणतात, बरं, पण सायली, मी तुला सांगायला विसरले, सांगायचं राहूनच गेलं. सायली म्हणते, काय झाले आई? तर कल्पनाताई म्हणतात, अगं, पूर्णाईंचा फोन आला होता. त्या म्हणत होत या की येत्या 2-3 दिवसात त्या परत येणार आहेत. तर सायली म्हणते, माई, आजींची तब्येत ठीक आहे वाटतं. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, हो आता माई, आजी ठीक आहेत. पूर्णाई म्हणत होत्या की येत्या नवीन वर्षात तरी मला खरं यायला मिळू देत म्हणजे झालं. तर सायली म्हणते, हो ना आई, हे वर्ष कसं सरलं काहीच कळालं नाही. वर्षाच्या सुरुवातीला मला माझ्या घरी येता येईल की नाही, तुमचा राग मी काढू शकेन की नाही, हे सगळं काही कधी संपेल याचाच विचार चालू होता. तर कल्पना ताई म्हणतात, सायली, आईचा राग जास्त काळ टिकतो का? अगं आई, जास्त काळ मुलांवर नाही रागवू शकत आणि तुझ्यावर तर नाहीच. नाही. सायली म्हणते, हो ना, हे वर्ष तर निघून गेलं, परंतु येणारं वर्ष हे खरंच खूप छान असू देत. खरं तर येणाऱ्या वर्षात सगळ्यात आनंदाची बातमी असणार ती म्हणजे अस्मिता ताईच बाळ ते एकदा घरात आलं की ह्या घराचं गोकुळ होऊन जाईल आणि मग मात्र सर्वजण त्यांच्या अवतीभोवती किती आनंदाचा क्षण असेल ना, तो तसाच आनंद मधुभाऊंच्याही आयुष्यात येऊ देत आणि सुमन काकूंच्याही. तर कल्पनात ताई म्हणतात, हो नाग, बिचारी सुमन किती हे सगळं काही सहन करतीय. आणि खरं तर मला नागराज भाऊजींचा खूप राग आला आहे. तुम्ही शांत राहायला सांगितलं म्हणून, नाहीतर मी नागराज भाऊजींना जा विचारलाच असता. मी त्यांना नाही सोडलं असतं. सुमनने का अपमान सहन करावा? का तिने हे सगळं काही सहन करावं? मला तर सुमनची खूप काळजी वाटत आहे. ही तन्वी काही कमी होती का? की आता नागराज भाऊजींनी हे सगळं काही करायला सुरुवात करायला हवं होतं. तर सायली म्हणते, आई, सगळं काही ठीक होईल. आता प्रियाचा सुद्धा खरा चेहरा हळूहळू अश्विन भाऊजींना कळू लागला आहे. तर कल्पना ताई म्हणतात, पण त्याचा काय उपयोग? अश्विन किती जरी त्याला सत्य कळालं तरी सुद्धा तन्वीच्या पाठीमागे अगदी ठाल बनून उभा असणार आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा त्याला तिचं सत्य कळतच नाहीये. आतापर्यंत तिने काय केलं हे आपल्या सगळ्यांना कळालं आहे, परंतु अश्विनला मात्र नाही. तर जेलमधून आल्यानंतर आम्ही कोणी तिला खरात घेतलं असतं का? अश्विनमुळे तिला खरात घ्यावं लागत झालं. अश्विनमुळे ती आज या घरात आहे, नाहीतर कधीच तिला मी हाताला धरून घराबाहेर आकललं असतं. कल्पना ताईंना हे सगळं काही आठवल्यानंतर खूप मनस्ताप होत असतो. सायली म्हणते, आई, प्रियाचा विषयच तुम्ही काढू नका. खरं तर
त्या गोष्टींचा विचारही करू नका. या वर्षात जे जे काही चांगलं घडलं या सगळ्याचा तुम्ही विचार करा, कारण ते सर्व काही आपल्यासाठी आनंदाचे क्षण आहेत आणि त्या आनंदाच्या क्षणांचाच तुम्ही विचार करा. सायली म्हणते, या वर्षाच्या माझ्या खरंच खूप गोड आठवणी आहेत. माझं कुटुंब मला परत मिळालं, माझी माणसं मला परत मिळाली. मी पुन्हा एकदा या माझ्या घरात येऊ शकले. एवढंच नाही तर मधुभाऊंवर झालेले खोटे आरोप ते सुद्धा सिद्ध झालेत आणि मधुभाऊंची निर्दोष सुटका झाली. प्रतिमाहत्यांची स्मृती पुन्हा आली. त्यांना सगळं काही आठवायला लागलं. हाच तर माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण होता. आणि त्यात भर म्हणून अस्मिता ताईंकडून मिळालेली गोड बातमी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं प्रेम मला परत मिळालं. सायली खुश असते आणि तिच्या गोड आठवणी सांगत असते. कल्पना ताई म्हणतात, खरं आहे, हे वर्ष खरंच खूप आनंदाचं गेलं आणि खरंच गोड आठवणी सुद्धा देऊन गेलं. या वर्षात खूप काही चांगल्या गोष्टी घडल्यात जे आपल्या कायम लक्षात राहतील. तर सायली कल्पना ताईंना म्हणते, आई, आपण एक काम करूयात का? म्हणजे उद्या जर पूर्णाई यायचे असतील तर आपण रविराज सर आणि प्रतिमात्यांना जेवायला बोलूयात का? तर कल्पनात ताई म्हणतात, हो चालेल ना, खरंच खूप छान होईल. आपण सगळ्यांनी एक गेट टुगेदर काढूयात का? म्हणजे वर्षाच्या नवीन सुरुवातीला एक गोड आठवण आपल्यासोबत कायमच राहील. सायली म्हणते, हो आई, नक्कीच. असं म्हणत आता दोघेही पुढे नक्की काय प्लॅन करायचा याचा विचार करत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं साक्षी घराबाहेर पोलीस उभे असतात आणि एका माणसाशी बोलत असतात. आता साक्षी त्यांना पाहते आणि म्हणू लागते, पोलीस येते म्हणजे यांना कळालं तर नसेल ना की साक्षी शिकरे जिवंत आहे. माझ्यावर त्यांना संशय तर आला नसेल ना? या विचारानेच साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अश्विनला म्हणू लागते, वर्षा सरत आला आहे. या सगळ्या काही कडू आठवणी आहेत, ते ह्या वर्षा सोबतच मागे ठेवून एक नवीन सुरुवात करायची आहे. अश्विन भाऊजी, जे काही घडलं ना ते सगळं काही विसरून जा. अश्विन होकार देतो. तर सायली म्हणते, अश्विन भाऊजी, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. खरं तर आम्हा दोघांना तुमच्याशी बोलायचं आहे. आम्हा दोघांना तुमच्या मदतीची गरज आहे. आता अश्विन सायली अर्जुनकडे पाहू लागतो. आता अश्विन सायली अर्जुनला मदत करायला तयार होईल का? तर दुसरीकडे साक्षीचा संशय खरा ठरेल का? पोलीस साक्षीला पकडण्यामध्ये यशस्वी ठरू शकतात का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.